Amen. All right, you ready to get into the Word of God? वचनावर जाण्यासाठी तयार आहे? Amen, amen. Let's do that. Luke chapter 2, लूका वर्तमान याचा दुसरा अध्याय verse 41 to 52. 41 ते 52. You want to just read it in Marathi just to save time? लूका वर्तमान याचा दुसरा अध्याय 41 ते 52 वाचतो तुमच्यासाठी. त्याचे आईबाप दरवर्षी वलांडण सणास येरुशलेमेस जात असत आणि तो 12 वर्षाचा झाला तेव्हा ते त्या सणातील रिवाजाप्रमाणे तेथे गेले. मग सणाचे दिवस संपल्यावर ते परत जाण्यास निघाले तेव्हा तो मुलगा येशू येरुशलेमेत मागे राहिला हे त्यांच्या आईबापांना कळाले नाही. तो वाटेच्या सोबत्यात असेल असे समजून ते एक दिवसाची वाट चालून गेले. नंतर नातलग व ओळखीचे यांच्यामध्ये त्यांनी त्याचा शोध केला परंतु तो त्यांना सापडला नाही. म्हणून ते त्याचा शोध करत करत येरुशलेमेस परत गेले. मग असे झाले की 3 दिवसानंतर तो त्यांना मंदिरात गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यांना प्रश्न करताना सापडला. त्याचे बोलणे जे ऐकत होते ते सर्व त्याच्या बुद्धीवरून व उत्तरांवरून थक्क झाले. त्याला तेथे पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि त्याची आई त्याला म्हणाली, बाळा तू आमच्याबरोबर असा का वागलास? पहा तुझा पिता व मी कष्टी होऊन तुझा शोध करत आलो. तो त्यांना म्हणाला, तुम्ही माझा शोध करत राहिला हे कसे? माझ्या पित्याच्या घरात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय? परंतु तो हे जे काही त्यांच्याशी बोलला हे त्यांना समजले नाही. मग तो त्यांच्या बरोबर खाली नासरेतास गेला व त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने ह्या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेवल्या. येशू ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व माणसाच्या कृपेत वाढत गेला. Amen. How many of you read this passage before? आणि हे अध्याय किती लोक वाचले अगोदर? How many of you heard this story maybe before? आणि येशू मागे राहिला, आई वडील विसरले त्याला, ह्या विषयीची घटना किती लोकांनी ऐकलेली आहे अगोदर? Okay, so even if you did not, that's okay. That's why we read the passage, so now you know the story. आणि ऐकलं जरी नसाल तर आता मी वाचले, तुमच्या कानावर पडलेलं आहे म्हणूनच तर वाचलंय. Okay, so before we go further, I've also read this many times, but I'm just excited to speak and share with you few things that God has revealed to me this time around when I read it. मी देखील अनेक वेळा हे वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे, परंतु ह्यामधून काहीतरी शिकण्याचा आज आपण प्रयत्न करूया. So I know we already prayed, but can we just ask Holy Spirit to reveal Jesus to us in a special way this morning? का आपण पुन्हा एकदा प्रार्थना करून विचारूयात का पवित्र आत्म्याला की पवित्र आत्मा तू आम्हाला प्रकट कर या वचनातून तुझ्या गोष्टी. Thank you, Holy Spirit, that you are here right now in this place. धन्यवाद पवित्र आत्मा की तू आता या ठिकाणी आमच्या बरोबर आहेस. Thank you that even as we read the word and hear from your word, thank you that you're revealing our hearts, you're revealing Jesus to our hearts and our minds and our senses, that we can know you and know you better than we've known before. धन्यवाद की परमेश्वरा आमचं हृदय, आमचं मन हे तुझ्याशी संलग्न असू दे जेणेकरून जे काय तू प्रकट करणार आहेस आम्हाला ते आम्हाला समजेल आणि दिसेल. Thank you, Holy Spirit, that you're doing what only you can do in this place. धन्यवाद पवित्र आत्मा की ते तू करत आहेस जे फक्त तूच करू शकतोस या ठिकाणी. Amen. Amen. In Jesus' name. Yeah. This is one of the things that I would actually recommend you to do, suggest you to do going forward. पुढे जात असताना ही एक गोष्ट मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही अशा प्रकारेच करावं. Because every time we read the word, this is something that I tell my young adults that I lead in Hyderabad. I tell them, before you read the word, just take like 2 minutes and ask Holy Spirit, Holy Spirit, reveal Jesus to me like never before from this passage, or speak to me, however you want to say it. Put it in your own words. But it's important for us to ask Holy Spirit before we dive into the word. मी माझ्या चर्चचे जे तरुण आहेत त्यांना मी जेव्हा लीड करतो, मिनिस्टर करतो, त्यांना प्रत्येक वेळेला हे सांगतो की अशी प्रार्थना प्रत्येक वेळेला करा की पवित्र आत्मा तू मला येशूविषयीची ओळख देत, येशूविषयीचं प्रकटीकरण असं दे की मला अगोदर कधीच कळालेलं नाहीये. Because familiarity can easily creep in and we're like, oh, I just read this chapter before. कारण काय माहिती का, जर ओळखीचं अगदी सर्वसाधारण जर आपण या गोष्टीला घेतलं ना तर आम्ही वाचणार आणि म्हणणार हे काय अगोदर आम्ही वाचलेलंच आहे. Not only when you're reading the word, but even when you're listening to the word, or even when you're coming to church, it can be very easy to just do it out of familiarity. आणि आम्ही चर्चला देखील फक्त वचन वाचण्याविषयी नाही, चर्चमध्ये आल्यानंतर देखील आम्हाला असं कधी कधी वाटायला लागतं ज्यावेळेला सर्वसाधारण गोष्टी आमच्यासाठी बनवून गेलेल्या असतात, हे तर झालेलं आहे अगोदर, असं तर होत राहतं. Because when we start doing things out of familiarity, we kind of miss what is actually there. We're like, I already know
know this. Let's just keep going. Yeah, I'll come to church. Yeah, they'll sing 3 fast songs, 2 slow songs. We'll listen from God's word and go back. आणि मग सगळ्या गोष्टी आम्ही हलक्या स्वरूपात जर घ्यायला लागलो तर आम्हाला कळतं त्यावेळेला की आम्ही सगळंच अगदी आम्हाला माहिती आहे चर्चला आल्यानंतर 3 फास्ट सॉन्ग घेणार, मग 2 स्लो सॉन्ग घेणार, त्याला वर्शिप आम्ही म्हणतो, त्यानंतर थोडं काहीतरी असं गाणार आणि मग त्यानंतर सगळ्या अशा गोष्टी होत राहणार. सर्वसाधारण का आम्ही हलका घेतलंय. It becomes a custom. आणि एक रीत बनून बसलेली आहे. You know, I'm not saying that because all of you are doing that. I'm saying that because I've done that most of my life. तुम्ही हे सगळं करता म्हणून मी म्हणत नाहीये, कारण माझ्या जीवनामध्ये मागे मी असं करून बसलोय. I grew up in a ministry family. My grandfather left his house to start ministry. My uncles, churches. I literally grew up in the church in a way. मी सेवा करणाऱ्या लोकांमध्ये माझा जन्म झाला आणि त्यांच्यामध्ये मी वाढलेलो आहे. माझे वडील म्हणा, माझे अंकल्स म्हणा, त्या माझ्या समोर मी बघितलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये माझा जन्म होऊन मी वाढलेलो आहे. But that did not mean that I had any relationship with God. I just went to Sunday because that's what I grew up doing from my childhood onwards. परंतु त्याचा अर्थ हा नाही की माझं नातं देवाबरोबर प्रस्थापित झालं होतं. फक्त मी त्यांच्याबरोबर चर्चला जायचो आणि चर्चला यायचो, बस याच्या पुढे काहीच नाही. I went to all the midweek prayer meetings because that's what we did. आणि आठवड्याभरच्या सर्व मीटिंग्स मध्ये पण मी करत होतो. का? माझे सगळे परिवार जायचे, मी पण त्यांच्याबरोबर I read Bible every morning because my grandpa woke me up to read the Bible. मी रोज सकाळी उठून बायबल वाचतो. का? माझे आजोबा उठवायचे, चल उठ आणि बायबल वाच म्हणायचे. I did family prayers every night because that's what we did as a family. रोज रात्री आम्ही एकत्र जमून परिवार आम्ही प्रार्थना करायचो. का? आमचा परिवार मला घेऊन बसायचं बस प्रार्थनेला. But in spite of doing all these things didn't have any effect on me because I just did them as a custom. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी करत असूनही याचा कुठलाही असर माझ्याबरोबर पडत नव्हता, कारण मी हे सगळं रीतिरिवाजाप्रमाणे आहे म्हणून मी करायचो बस. And that is kind of what we see what Mary and Joseph are doing in verse 22. It says, when they went to Jerusalem to celebrate the Passover festival, there's a little word that says they did this as usual or as their custom. आणि इथं 22व्या वचनामध्ये आम्हाला कळतं की येशूचे जे आई वडील आहेत हे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे लिहिलेलं आहे म्हणून ते सगळं करण्यासाठी ते गेले, हलकं घेतलं. Even today as believers many times we do things as a custom. विश्वासणाऱ्या नात्याने आम्ही देखील आज रीत आहे, रिवाज आहे म्हणून आम्ही काही गोष्टी करतो. We come to church as a custom. आम्ही चर्चला काय येतो? जायचं रविवारी म्हणून येतो. We read our Bibles, we pray as a custom. आम्ही बायबल का वाचतो? रीतरिवाज आहे, सांगितलंय वाचायचं आहे म्हणून वाचतो. Oh, please don't get me wrong. All these are very, very, very good things to do. आणि मला चुकीचं घेऊ नका, ह्या सगळ्या गोष्टी खूप खूप महत्त्वाच्या आहेत करण्यासाठी. But if we do it as a custom, somewhere in between we lose the importance of what we're doing. परंतु जर आम्ही हे सगळं करत आहोत आणि ह्याचं नुसतं रीत रिवाज आहे म्हणून जर आम्ही करत आहोत हलकं घेऊन, तर मग कुठेतरी ह्याचं मूल्य आम्ही विसरून जात आहोत. I just want to give you like a few more little examples of the things that we do as customs. आणखीन काही उदाहरणं मला तुम्हाला देऊ द्या ज्या गोष्टी आम्ही रीत रिवाज किंवा हलक्या स्वरूपात घेऊन करतो. I mean, maybe there's so many, but one of the things that I've always noticed is Christians always pray before they eat. आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला रीतिरिवाज सारखे. I don't know if जेवणाच्या अगोदर प्रार्थना करायचा. I don't know if you're scared because the food is bad or you're just thankful that you have food. मला माहित नाही तुम्ही प्रार्थना काय करता. ते जेवण फार भयानक आहे तुमच्यासाठी, बनवणारा भयानक आहे तुमच्यासाठी, का काय नेमकं कशासाठी प्रार्थना करायला मला माहित नाही. No, it's good to pray before eating. चांगलं आहे जेवायच्या अगोदर प्रार्थना करायला लागला तुम्ही. But just don't do it as a custom. Do it because you're actually grateful that so many people don't have this, and thank you God that you have given me the privilege to have food and nourish my body. आणि तुम्ही करा प्रार्थना चांगली आहे, परंतु ऍटलीस्ट हे जाणून तरी करा, देवा तू आम्हाला हे दिलेलं आहेस आणि हे आमच्या शरीरासाठी आता उत्तम आम्हाला सामर्थ्य आणि बल आणि आरोग्य देणारा बनणार आहे, या अर्थाने प्रार्थना करा. The another thing that we do as Christians is every time we meet somebody we say praise the Lord. आणखीन एक गोष्ट आहे मला दिसती, कोणाला पण ख्रिस्ती लोकांना आम्ही भेटल्या काय म्हणतो? प्रेज द लॉर्ड. I've heard a story about a pastor who went somewhere and kept saying praise the Lord and all the believers heard was praise the Lord, praise the Lord. मी अशी पण गोष्ट ऐकली, ते पास्टर सगळीकडे जाऊन बोलायला लागले त्यांच्या प्रचारामध्ये, पैसा प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सगळ्यांना वाटलं प्रेज द लॉर्ड म्हणे ना, पैसा लाव म्हणायला लागला.
So let's not become pesala people. Let's actually mean, not as a custom, but when we meet him, like praise the Lord, like praise him for what he has done. Praise him for keeping you well every day. Praise him that we have breath in our lungs every day. आणि आम्ही असेच पैसा लाववाले लोक बनू नये, ख्रिस्ती बनू नये, परंतु खऱ्या अर्थाने प्रेज द लॉर्ड व्हायला पाहिजे की आमच्या जीवनामध्ये आम्ही जिथे जातो, आम्ही जे काही करतो त्याच्याद्वारे आमच्याद्वारे स्तुती होणं गरजेचं आहे. असे लोक आम्ही बनावे. Amen. Another thing that we do as Christians is say hallelujah a lot. आणखीन एक ख्रिस्ती लोक म्हणून आम्ही प्रत्येक वेळेला काय म्हणतो, हालेलुया प्रभू. How many of you know what that means? I'm not like, if you do, that's wonderful, but if you don't, we're going to talk about it today. तुम्ही सगळे करायला लागलाय आणि तुम्हाला जर अर्थ माहिती आहे, praise the Lord. Okay, so I actually saw in some Instagram reel somebody was talking like, oh, why do all these Christians say hallelujah, hallelujah? And many times I'm like, actually, many people don't know why we say hallelujah. आणि एका इंस्टाग्रामच्या पोस्टवरती कोणीतरी कमेंट केलं होतं आणि त्यांनी म्हणत होते, हे ख्रिस्ती लोक सारखं सारखं हालेलुया हालेलुया का म्हणतात, आम्हाला कळतच नाही. आणि मी जेव्हा ते वाचलं तेव्हा मी पण स्वतःला प्रश्न विचारला, अरे हा, अनेकांना माहीतच नाहीये आम्ही हालेलुया का म्हणतोय. So if you don't remember from anything from today, at least you know what hallelujah means once you go back from here. आणि इथून गेल्यानंतर जर काही कळलं नाही तरी हरकत नाही, ऍटलीस्ट एवढं तरी कळेल तुम्हाला हालेलुयाचा अर्थ काय आहे. So hallelujah is a Hebrew word. हालेलुया हा एक हिब्रू शब्द आहे. So hallel means praise. हालेल म्हणजे स्तुती. Yah means Yahweh. या म्हणजे यावे परमेश्वर. So it's like hallelujah, praise Yahweh. हालेलुया म्हणजे परमेश्वराची स्तुती. Okay, so now in the future when we say hallelujah, you at least know what you're saying. तर इथून पुढे तुम्ही जेव्हा पण हालेलुया म्हणाल, ज्यांना माहिती नव्हतं त्यांना आता हे माहिती आहे हालेलुयाचा अर्थ काय आहे, देवाची स्तुती असो. Okay, that's it. I'm not going to keep going. I don't have. If you remember anything else, we can always talk about it later. आणि अजून पुष्कळ आहे, परंतु बोलायला नको. कधी काय आठवलं तर आपण एकमेकांना सांगूयात. I'm sure every custom started off with a good intention. आणि माझा विश्वास आहे की प्रत्येक रीत जी आहे ते एका चांगल्या दृष्टिकोनाने सुरू झाली आहे. But somewhere along the way, it just became more of a custom and missed Jesus in the custom. परंतु पुढे जाता जाता ती रीत जी आहे तिचं मूल्य हरवून गेलं आणि ती फक्त एक रिवाज बनून बसलं. In verse 43 and 44, it says, after a full day, they began a journey home. Mary and Jesus realized that Jesus was missing. मग सणाचे 43 वचन, मग सणाचे दिवस संपल्यानंतर ते परत जाण्यास निघाले, तेव्हा तो मुलगा येशू यरूशलेमेत मागे राहिला हे त्याच्या आईबापांना कळले नाही. And verse 44, they had assumed that he was somewhere there in the entourage, but he was nowhere to be found. आणि मग तो कुठे होता हे त्यांना कळालं नाही, ते फिरत शोधले, त्यांना तो सापडला नाही. The danger of making things a custom is like somewhere we forget Jesus. It's like, he's there with all the people. आणि त्यांना असं वाटलं की हा इथं कुठेतरी आमच्या नातेवाईकांच्या इकडे तिकडे बरोबर असेल, तो असं त्यांना वाटलं. We just go to church as a custom because all these people are there, so Jesus is there. Jesus, who's supposed to be the main thing, won't be the main thing. He'll just become, he's around somewhere. येशू हा प्रमुख व्यक्ती असायला पाहिजे होता, परंतु काय झालं, नाही हा असेल कुठेतरी, इकडे असेल तिकडे असेल. Are we aware of the presence of Jesus in our lives this morning? आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या उपस्थितीला घेऊन संवेदनशील आहोत का? And if we're not, the simple thing to do is ask Holy Spirit. आणि जर नसेल तर खूप साधी गोष्ट आहे की आम्ही पवित्र आत्म्याला विचारायला पाहिजे. Or are we just assuming like Mary and Joseph, Jesus might be there somewhere in the entourage, somewhere with all the other people. किंवा त्या मरिया आणि योसेफासारखे आम्ही होता, हा असेल कुठेतरी येशू. As we keep reading the text, we realize that when they realized that Jesus was missing, they went and searched for him. आणि मग पुढे वाचल्यानंतर आम्हाला कळतं की जेव्हा त्यांना कळालं की येशू आता नाहीये त्यांच्या बरोबर, मग ते शोधू लागले येशू कुठे आहे ते. But more than them searching for Jesus, what fascinated me was what Jesus told them. What Jesus told them. परंतु येशू सापडलाय ह्याच्यामध्ये आनंद घेण्याच्या पेक्षा जास्त येशू त्यांना काय बोलला ह्याच्याने ते फार अचंबित झाले. It's in verse 49. It says, why did you need to search? 49 मध्ये म्हटलेलं आहे, तुम्ही माझा शोध करत राहिलात हे कसे? Before we unpack what Jesus said, I want to remind you that these were the first words of Jesus recorded in the gospel. आणि पुढे जाण्या अगोदर किंवा येशू हे काय म्हणाला ह्याच्यातलं गुज समजण्याच्या अगोदर मला हे म्हणू द्या, sorry, you finished? पुढे जाण्या अगोदर मला हे म्हणू द्या की येशूने जे
उच्चारलेले जे शब्द आहेत ना, सगळ्यात पहिले उच्चारलेले शब्द आणि वाक्य म्हणजे हे आहे. I mean, maybe he said, I'm sure he said as he was growing up, but in the Gospels, it was written about his birth and all that. And the first words that were recorded in the Gospel, but why did you need to search? माझा विश्वास आहे की याच्या अगोदर पण येशू त्यांच्याशी बोलत होता, परंतु शुभवर्तमानामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येशू काय बोलला आहे याची जर नोंद काय झाली असेल तर ही आहे. Many times we remember the last words of people, right? अनेक लोक जे आहेत ना, व्यक्तींचे शेवटचे शब्द आठवून ठेवतात. You know why we remember the last words? Because we know that after this, they're not going to be able to speak anymore. का लक्षात ठेवतो माहिती का आपण त्या व्यक्तीच्या मरण्याच्या अगोदरचे शेवटचे शब्द? का इथून पुढे बोलणारच नाही त्याने, माहिती ना. But I'm so glad that our Jesus not only just is dead, but he is alive and he's still speaking to each one of us today. परंतु माझा विश्वास आहे की येशू हा बोलत होता आणि तो शेवटच्या मरणाच्या अगोदर पण शेवटचा शब्द तो बोलला, परंतु तो फक्त मेला नाही, परंतु जिवंत झाला आणि आजही तो आमच्यामध्ये जिवंत असा उपस्थित आहे आणि तो अजूनही आमच्याशी बोलत आहे. Amen. If you're struggling to hear his voice in John 10:27, we don't have to turn there, but he says, "You are my sheep and you hear my voice and I know you." जर तुम्हाला येशूचा आवाज, येशूची वाणी ऐकू येत नसेल तर योहान 10:27 मध्ये विश्वास ठेवा, जिथं तो म्हणतोय की तुम्ही माझे मेंढरे आहात आणि माझी मेंढरे माझी वाणी ऐकतील. And he is not a man to lie. If he said you are his sheep and you hear him, that means we are his sheep and we hear his आणि voice. जर येशू म्हणतोय की आम्ही त्याचे मेंढरे आहोत तर आम्ही त्याचे मेंढरे आहोत, आणि जर आम्ही मेंढरे त्याची वाणी ऐकतात तर आम्ही मेंढरे त्याची वाणी ऐकणारच. What happens is, it's not that we don't hear his voice, it's because we get occupied with all the other voices that are speaking, that his voice kind of drowns out sometimes. होते काय माहिती का की आमच्या अवतीभोवती इतके सारे वेगळे वेगळे आवाज आहेत, त्या आवाजांमध्ये आम्ही गुरफटून जातो, तेच आवाज आम्हाला जास्त ऐकू येतात आणि येशूची वाणी आम्हाला ऐकू येत नाही. Okay, so let's go back to the first words of Jesus. आणि मग पुन्हा आपण येशूचे पहिले शब्द याच्याकडे वळूया. I also love that the first words of Jesus in the gospel was a question. आणि मला हे पण आवडतं की पहिलं वाक्य येशूचं शुभवर्तमानामध्ये हा प्रश्न आहे. Why did you need to search? का शोधावं लागलं तुम्हाला? You know, like if you know me, I know my wife hears this a lot, but if you know me, you know I love questions. जर माझ्या पत्नीला हे माहिती आहे, तुम्हाला माहित नसेल तर मी तुम्हाला सांगतो, मला प्रश्न खूप आवडतात. You know, questions are not always what we want. We always want answers. आम्ही असे लोक आहोत ना, आम्हाला उत्तरं हवी असतात. But you know, like there's so many questions we always ask, like why did this happen? What is happening? When will this happen? How will this happen? We're always asking questions and we always want answers, but there's so much more in the question than there is in the answer. आम्ही प्रत्येक वेळेला असे प्रश्न आमच्या अवतीभोवती असतात, हे असं का, हे कधी होणार, हे काय होणार, हे कसं होणार, हे कधी पूर्ण होणार आहे, असे सगळे प्रश्न असतात आणि उत्तरांची अपेक्षा आम्ही ठेवत असतो. परंतु उत्तरांमध्ये जितकं आम्हाला मिळतं ना, त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रश्नांमध्ये आहे. You know, questions are not easy, but they take us to a deeper place of intimacy, a deeper revelation, a deeper understanding when we take it from the right perspective. प्रश्न हे अवघड असतात, सोपे नसतात, परंतु ज्यावेळेला त्याचा उलगडा मिळतो ना, तेव्हा ते मला अधिक समज या ठिकाणी आम्हाला घेऊन जातात, अधिक प्रकटीकरणामध्ये आम्हाला ते घेऊन जातात प्रश्न. Just imagine this with me, okay? कल्पना करा आता माझ्या बरोबर. Someone might have asked these questions. काही प्रश्न अशी तुम्हाला कोणीतरी विचारलं असतील. Oh, why does it take so long to send a message to somebody? Like, why does it take, like if I need to send, like back in the days before we had email and all, we used to write a letter and then post it, and it would take like 2-3 days and then the person would get it. And even back before that, if you want to see, like there would be one guy running with like a message going to the king and saying like, oh, this is what's happening. So maybe somebody thought, oh, why is it taking so long to carry a message from A to B? ईमेल आणि इंटरनेटच्या युगाच्या अगोदर आम्ही एक पत्र लिहायचो आणि ते पत्र मग पोस्टात पाठवायचो आणि मग ते ट्रॅव्हल करत तिकडे जायचं आणि मग पोस्टमॅन तिकडे द्यायचा, त्याला काही काळ निघून जायचा. किंवा त्याच्याही अगोदर म्हणाला तर एकाला लिहून काहीतरी द्यायचा हातामध्ये, तो पळत पळत जायचा, घोड्यावर याचा कसं तरी जायचा आणि तिकडे जाऊन तो जायचा. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस लागायचे. अशा वेळेला काही लोकांना प्रश्न आला असेलच ना की इतका वेळ ही बातमी इकडून इकडं जायला का लागत आहे. Somebody might have asked like, what if there is a better way to do this? काही लोकांनी प्रश्न विचारला असेल की मग काय उत्तम तरीका आहे का पटकन पोहोचण्यासाठी इकडून इकडे बातमी. How can we make this communication easier? आणि मग हे संभाषण इथून इथं
लवकरात लवकर कसा घेऊन जावा हा प्रश्न. It's only because somebody chose to ask that question. We all have this wonderful device with all of us right now. कोणीतरी तो प्रश्न विचारलाय स्वतःला किंवा इतरांना, म्हणूनच अशा प्रकारचे डिव्हाइसेस आज आमच्यामध्ये उपस्थित आहेत. Right? So the whole reason I'm telling you all this is because many times we don't like questions. मी हे तुम्हाला सगळं का सांगत आहे, कारण अनेक वेळा आम्हाला प्रश्न आवडत नाहीत. We like answers, but questions are as important. आम्हाला उत्तर आवडतात, परंतु मला आज तुम्हाला हे सांगू द्या, प्रश्न देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. You know, there are so many times even in the life of Jesus when we read the Gospels, people would come with him to questions, and instead of giving them an answer, Jesus would ask them another question. शिष्य सगळं काम झाल्यानंतर शिष्य त्यांच्याकडे यायचे आणि येशू त्यांना अजून काय बोलण्याच्या ऐवजी आणखीन जास्त प्रश्नच विचारायचा त्यांना. These questions reveal the heart of the people asking more than just giving them a formula to follow. आणि हे जे प्रश्न आहेत हे त्याच्या मागे असलेलं हृदय त्यांच्या समोर येशू ठेवायचा प्रयत्न करायचा, ना की कुठलं तरी एक फॉर्म्युला आहे अशा प्रकारेच तुम्ही केला तर असं होईल, हे उत्तर त्याला द्यायचं नव्हतं. Jesus cares so much more about our heart condition than making you just forcefully just do this, do this, do this, do this. येशू आम्हाला हे म्हणण्याच्या ऐवजी की असं कर असं कर असं कर असं कर, याच्या ऐवजी त्याची इच्छा आमच्या हृदयाशी आहे की आमचं हृदय एकदा त्या गोष्टीविषयी जर तयार झालं ना तर असे कुठलेही प्रश्न आम्ही सहज सोडवू शकतो. So even with this question, the first words of Jesus, I feel like even there, I believe that Jesus is making us all examine our hearts with what he said. Why did you need to search? आणि इथे देखील हा एक प्रश्न आलेला आहे आणि ह्या प्रश्नामध्ये आम्हाला हृदयाशी जुडणं काय आहे हे आम्हाला समजतं आणि म्हणून आम्हाला इथं कळतं येशू हा प्रश्न विचारतोय की का मला तुम्हाला शोधावं लागलं. Do you think it's our searching that makes us closer to him? तुम्हाला असं वाटतं का की त्याचा शोध घेतल्याने आम्ही त्याच्या अधिक जवळ जाऊ शकतोय? I know sounds very spiritual. So I'm searching for God. आणि काही असे गीत मला माहिती आहेत की जे म्हणत आहेत की मी देवाचा शोध करत आहे. You know, some people say I found God. काही लोक म्हणतात मला देव सापडला. But if you think about it, it was him who came and revealed himself to us so we can experience him and experience the love of the Father. पण जर असा विचार केला तर तोच तो होता, तो स्वतः आमच्या समोर आला आणि स्वतः त्याने आम्हाला प्रकट केलं जेणेकरून आम्ही त्याला पाहावं आणि समजून घ्यावं. It's never been about our search for him, but his pursuit after us every day. हे आमचा शोध त्याच्याविषयी कधीच नाही आहे, परंतु तो आमच्या मागे लागून आम्ही त्याला कसे सापडलो याच्याविषयी आहे. This is the good news, church. आणि हीच चांगली बातमी आहे मंडळी. It's for God so loved each one of की us देवाने आम्हा सर्वांवर एवढी मोठी प्रीती केली that he gave Jesus की त्याने येशूला दिलं so we can experience his love for us and have eternal life. जेणेकरून आम्ही त्याच्या प्रेमाचा अनुभव घ्यावा. It was him who came searching for us. त्यानेच मंडळीला आमच्यासाठी दिलं. It might look like we're searching for him, आम्हाला असं वाटेल, खूप बरं वाटेल की आम्ही त्याचा शोध घ्यायला लागलोय, but it's him. परंतु जर बघितला It's always been him. तर तोच आमचा शोध घेत आहे. It was him when we first accepted him. It was not because you had a role to play into receiving, but it was him who was giving his love. It was him who was giving his forgiveness to you. ही खरी गोष्ट आहे की तुमची देखील कामगिरी जबाबदारी आहे त्याला स्वीकारण्यामध्ये, परंतु प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेस तोच होता, तोच तुमच्याकडे आला, त्यानेच तुमचा शोध काढला, त्यानेच तुम्हाला शोधून काढलं की तुम्ही कुठे होता आणि तिथं त्याने स्वतःला प्रकट केलेलं आहे आणि मग आमची कामगिरी होती त्याला स्वीकारण्याची. It was him who was pursuing you then. It is him who is pursuing you now. It is gonna be him for every day, every morning you wake up. He is more excited to do this life with you than you are to him. गतकाळामध्ये देखील त्यांनीच आमचा शोध केला, आजही तोच आमचा शोध करत आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये तो आमचा शोध करून आम्हाला तिथे सापडवेल. You know, this reminds me of one of my favorite stories that's in Luke chapter 15. आणि लूक 15 मध्ये जी घटना आहे ती माझी खूप जवळ, हृदयाच्या जवळची आहे, याची आठवण आज मला येत आहे. For lack of time, we don't have to go there and read it, but I would highly encourage you to go back and read it in your own time. And before you do that, ask Holy Spirit to reveal something special to you this time around. आणि बायबल तुम्ही इथे उघडा, लूकचा 15 अध्याय असं म्हणत नाहीये, परंतु घरी जाऊन वेळ मिळाला तर उघडा, पवित्र आत्म्याला मागा प्रकटीकरण आणि मग देव तुमच्याशी बोलो. It's a story about a father who had two sons.
एक वडील ज्याला 2 मुलं आहेत त्याच्याविषयीची ही घटना आहे किंवा गोष्ट आहे. Yeah, you know, many times we just call him the prodigal son story, but there's so much more to that story if you actually read it and let Holy Spirit interpret it to you. आमचं सगळं लक्ष एकाच मुलाकडे जातो कारण शीर्षक पण उधळा पुत्र लिहिलेलं आहे, परंतु फक्त उधळा पुत्राच्या पेक्षा कितीतरी जास्त त्या गोष्टीमध्ये लपलेलं आहे. So in that story, I'm just going to quickly narrate to you. In that story, we see a father who had 2 sons, and the younger son comes to him and says, "Just give me my inheritance. Let me just go and have my whatever I want to do." And he said, "That's what." लहान मुलगा येतो वडिलांकडे आणि तो म्हणतो की माझा हिस्सा मला दे, मला घेऊन मला जायचं आहे. And then once all the money runs out, he's like, "Oh my gosh, I'm hungry now. Let me go back to the father's house because my slaves eat better than I'm eating right now." आणि मग त्या मुलाचे सगळे पैसे संपल्यानंतर तो एका बिकट परिस्थितीमध्ये असताना तो म्हणतोय मला भूक लागली, आता मला काहीच करता येत नाही, आता मला माझ्या वडिलांकडे परत जाऊ दे. You know, it was not because the son realized that the father was a good father. It was just because he was hungry. तुम्हाला माहिती आहे ना, तो का परत आला? यासाठी नाही की त्याला माहिती होतं की त्याचा वडील चांगला वडील आहे, यासाठी की त्याला खूप भूक लागली होती आणि त्याला जेवणाची सोय त्याकडे होत नव्हती म्हणून तो परत गेलाय. You know, the son thought that maybe if he returns and the son thought maybe if he just comes back to the father and gives a repentant speech, his life situations will be better. Yeah, he thought. त्याने असं विचार केला की मी जर जाईन वडिलांकडे आणि पश्चातापी प्रार्थना करेल, याचना करेल तर सगळं काही व्यवस्थित होणार आहे. That's what many of us as Christians, we feel like, we don't come back to God because we finally realize that He's good. We just realize that, if I just go to Him and just tell like my repentant speech, then my life will be better than what it is right now. अनेक लोक याच ग्रहामध्ये आहेत. अनेक लोकांना वाटतं हा ठीक आहे, सगळे बिघडलेलं आहे का, मी जर गेलो ना परमेश्वराकडे आणि देवाकडे जाऊन फक्त मी पश्चातापी प्रार्थना केली ना, सगळं काही ठीक होणार आहे. But as we read the story, it says, while the son was still far away. परंतु असं त्या गोष्टीमध्ये असं म्हटलेलं आहे की अजूनही मुलगा लांब असताना the father saw him and ran to him and hugged him. पित्याने त्या मुलाला पाहिलं, तो पळाला आणि तो मुलाकडे जाऊन त्याला आलिंगन त्याने दिलं. You know, the son thought it was him coming back to the father, but if somebody has to look you from afar away, they cannot just be doing whatever they're doing. They literally had to be standing and waiting and looking, and that's when they'll see you from afar away. अनेकांना असं वाटतं की तो मुलगा होता, त्याने निर्णय घेतला बापाकडे जाण्याचा, पण जर वडील दुसऱ्या गोष्टीमध्ये व्यस्त असते तर त्याने कधीच पाहिलं नसतं मुलगा त्याच्याकडे येतोय, परंतु मुलाची वाट तो पाहत राहिला होता, बघत राहिला होता आणि दुरून वडिलांनी त्याला पाहिलं म्हणून वडील त्याच्याकडे जाऊ शकला आणि तो त्याच्याकडे आला. मुलगा त्याच्याकडे आला असं नाही, बापाने मुलाकडे तो गेला. You know, the father was waiting and watching for his son to come back. The father always pursues, but his pursuit is never to control you and to keep you in his house if you don't want to. पिता प्रत्येक वेळेला तुम्हा सर्वांची शोध घेतोय, परंतु तो शोध ह्यासाठी नाही की सापडल्यानंतर त्याला तुम्हाला त्याने बांधूनच ठेवावं आणि कुठंच असा एकदम अडचणीमध्येच ठेवावं, ही त्याची इच्छा बिलकुल नाही आहे. That is not the kind of pursuit. His pursuit is like, you want to go away? Go away. I'm still going to pursue you. I'm still going to wait for you. And while you're still far away, I'm going to see you. I'm going to come. I'm going to run. I'm going to give you a hug. आणि तो कधीच तुम्हाला बांधून ठेवणार नाही आणि जर तुम्ही सोडून जरी त्याला गेलात तरी तो तुम्हाला अडकाव करणार नाही, कारण त्याला माहिती आहे ज्यावेळेला तुम्हाला जाणीव होईल तो नक्की पुन्हा एकदा तुमचा शोध घेऊन तुमच्याकडे परत येणार आहे. Why are we searching for Jesus, church? Why are we searching for Jesus? आम्ही येशूचा शोध का घेत आहोत? Not my words, his words. Why did you need to search? माझे शब्द आहेत, येशूचे आहेत. Why did you need to search? That's what he told Mary and Joseph, and maybe that's what he's asking each one of us. आणि मरिया आणि योसेफ त्याच्या आईवडिलांना देखील येशू तेच विचारत होता, का शोध घेत होता माझा? आणि कदाचित आज तो आम्हाला देखील विचारत आहे, तुम्ही माझा शोध का घेतात? I'm not going to give you an answer because Jesus didn't give an answer. He just said, why are you searching? It's a question that reveals the intentions of your heart. Are you running back to the Father thinking, if I just go there and give my 2 cents of a repentant speech, I'm going to get a better life? Or why are you searching? मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणार नाहीये, कारण येशूने देखील उत्तर दिलं नाही योसेफ आणि मरियेला. म्हणून हा प्रश्न तुमच्या समोर आल्यानंतर तुम्ही वैयक्तिकरित्या ह्याला घेऊन तुम्ही काय करणार आहे हे तुमच्याकडे लागलं आणि परमेश्वर ते सारे तुम्हाला पुरवेल. You might be like, what is this guy? He just came and asked me a bunch of questions and left. Now I'm thinking about all these things. आणि तुम्ही विचार कराल, हा कोण आहे, आला उभारला आमच्या समोर 2-3 प्रश्न टाकले आणि निघून गेला, आता हे प्रश्नच आमच्याकडे राहिले आहेत, आता आम्ही गोंधळात पडलो.
ठेवलेलो आहे. But I want you to wrestle with Holy Spirit. Ask Him about these questions in your prayer time and let Holy Spirit reveal Jesus to you, because it's only Him who can change our hearts and our minds. परंतु माझी इच्छा की तुमच्या व्यक्तिगत प्रार्थनेमध्ये तुम्ही पवित्र आत्म्याला विचारा की देवा असे प्रश्न माझ्याजवळ येऊ दे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर पवित्र आत्मा तू मला प्रकट कर आणि मग त्यावेळेला तुम्हाला समजेल याचं उत्तर काय Ask आहे. Holy Spirit, help me understand why I'm searching for पवित्र Jesus. आत्म्याला विचारा, पवित्र आत्मा मी का शोध घेत आहे येशूचा. I'm not saying all the other things were bad. The son came back for food. That's a good thing. Obviously, food is a good thing. Blessings are a good thing. But the why still matters a lot. त्याला भूक लागली, आशीर्वाद या कारणासाठी तो परत आला, हे सगळं ठीक आहे, खूप चांगली गोष्ट आहे. परंतु प्रश्न का शोध हे देखील महत्त्वाचं आहे मला. So I'm going to leave you with that. Why are we searching for Jesus? आणि म्हणून मी तुम्हाला या प्रश्नांच्या बरोबरच मी शेवट करून हा प्रश्न तुमच्या बरोबर सोडून मग मी माझा शेवट करतोय. का शोध घेत आहात? And we have more questions to come. You guys ready for more questions? आणखीन प्रश्न येत आहेत समोर. तुम्ही तयार आहात का आणखीन प्रश्नांसाठी? Where are we searching for Jesus? आम्ही कुठे शोधत आहोत येशूला? Okay, if we go back a little bit, I know we went to verse 49 where Jesus is saying, why are you searching for me? 49 मध्ये म्हटलेलं आहे का येशू विचारतोय का शोध घेता माझा? But if we go back a little verses before, we see that when Mary and Joseph realized that Jesus was missing, they started searching for him amongst their families, amongst the people, and they went back to Jerusalem to search for him. आणि आम्हाला कळतं की ज्यावेळेला योसेफ आणि मरियाला समजलं की ते येशू त्यांच्या बरोबर नाहीये, तर मग त्याचा शोध ते कुठे घेऊ लागले? त्यांच्या नातलगांमध्ये. आणि तिथे देखील सापडला नाही, तर मग पुन्हा ते माघारी गेले यरूशलेमेत त्याला शोध करण्यासाठी. It's in verse 45 and 46. It says, when they couldn't find him, they went back to Jerusalem to search for him. 3 days later, they finally discovered him in the temple, sitting among the religious teachers, listening to them and asking questions. 45व्या वचनामध्ये लिहिलेलं इथे, परंतु तो त्यांना सापडला नाही म्हणून ते त्याचा शोध करत करत यरूशलेमेस परत गेले. मग असे झाले की 3 दिवसानंतर तो त्यांना मंदिरात गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यांना प्रश्न करताना सापडला. This passage does not exactly tell us where all Mary and Joseph were searching, but it also tells us that it has been 3 days of them searching. कुठं नेमकं ह्यांनी येशूचा शोध घेतला हे सांगत नाहीये हा अध्याय, परंतु हे देखील हे मात्र आम्हाला कळतं की 3 दिवस त्यांनी शोध केला येशूचा. So right now, if I say Agra, what's the first thing that comes to mind? Agra. ज्यावेळेला मी आग्रा म्हणतो, पहिली गोष्ट तुमच्या समोर काय आली? Taj Mahal, right? So in the same way, for a Jewish community, as soon as you say Jerusalem, the first thing in their mind would be the temple. आणि यहुदी लोकांसाठी त्याचप्रमाणे ज्या वेळेला यरूशलेम म्हणतो त्यावेळेला त्यांच्या समोर पहिली गोष्ट काय यायला पाहिजे? मंदिर. And as we read in the beginning of this passage, the whole reason that Mary and Joseph even left Nazareth to go to Jerusalem was to celebrate this Passover festival. And I'm sure the temple had a big role to play in all of this celebration. आणि जे वलांडण्याचा सण आहे ते साजरा करण्यासाठीच ते तिकडे निघाले होते. यरूशलेमेत त्यांना यायचं होतं आणि माझा विश्वास आहे, भरोसा आहे की मंदिराच्या अवतीभोवती देखील ते तिथे होते आणि मंदिर हे त्यांचं केंद्र होतं. त्या मंदिराचं खूप मोठी कामगिरी होती त्या दिवसांमध्ये. In spite of all these obvious connections, I always wondered, why did it take them 3 days to find Jesus? या सगळ्या गोष्टी त्यांना ठाऊक असून सुद्धा मला प्रश्न पडतोय की 3 दिवस का लागले यांना शोध घ्यायला? Where are we searching for Jesus today? कुठे आम्ही शोधत आहोत येशूला आज? Are we searching for Jesus today in our good works? आमच्या चांगल्या कामामध्ये येशूला शोधत आहोत का? Are we searching for Jesus today in our religious duties? आमच्या धार्मिक रीतिरिवाजांमध्ये आम्ही येशूला शोधत आहोत का? Where are we searching for Jesus? आम्ही येशूला कुठे शोधत आहोत आज? Jesus responds to this question with another question in Jesus' fashion. येशू एका प्रश्नाचं उत्तर दुसरा प्रश्न सांगून देतोय. It says in verse 49, after he said, why did you need to search for me? In verse 49, he goes on to say, didn't you know that it was necessary for me to be in my father's house, consumed with him? तो जो पहिला प्रश्न होता, तुम्ही माझा शोध का करायला लागला, याचं उत्तर एका दुसऱ्या प्रश्नामध्येच तो देतो आणि तो म्हणतो, तू माझ्या पित्याच्या घरात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय? And mostly in the Old Testament and even in the times of Jesus, the temple was the place where God dwelt. जुन्या काळामध्ये, येशूच्या काळामध्ये देखील
मंदिर असं ठिकाण होतं जिथे परमेश्वर वस्ती करायचा. People would come from all these different places to Jerusalem because they knew that, oh, this is where God was. की लोक वेगवेगळ्या ठिकाणातून यरूशलेम मध्ये त्या मंदिराजवळ यायचे, कारण लोकांना माहिती होतं मंदिरामध्ये परमेश्वर बसतो. That is why Jesus is referring to the temple as the Father's house. आणि म्हणून येशू जो आहे त्या मंदिराला पित्याचं घर असं उद्देशून म्हणत होता. But this part does not apply to us today as Christians. परंतु आज मसीही ख्रिस्ती, आजचे ख्रिस्ती या नात्याने हा भाग आम्हाला लागू होत नाही. Because we know that when Jesus died, the veil that separated God's presence from people tore from top to bottom in a resemblance that God said, I don't want to be contained in a temple, but I want to be with my people. कारण आम्हाला माहिती की येशूचं मरण होत असताना त्या वेळेला मंदिराचा पडदा फाटला. जे पडदा देवाची उपस्थिती, देवाचे लोक याच्यामध्ये आड होती, तेच फाटलं. आता तिथून पुढे देव आणि देवाचे लोक आणि देवाची उपस्थिती याच्यामध्ये कुठलाच फरक अंतर नाही. So today we are the Father's तर house. आज आम्ही देवाचं घर आहोत. Because it is in us that the Holy Spirit lives in us. कारण आमच्यामध्ये पवित्र आत्मा वस्ती करतो. This does not mean that you don't come to church. याचा अर्थ हे नाही की तुम्ही आता चर्चला येऊ नका. Because we are all made sons and daughters. कारण आम्ही सर्व मुलं आणि मुली देवाचे असे बनवले गेले आहोत. We're all made sons and daughters of the Father, not orphan sons and daughters. आम्ही सर्व पित्याचे मुलं आणि मुली बनलो आहोत. आम्ही आई वडील नसलेले मुलं आणि मुली आहोत असं नाही. And where does a son and a daughter who is part of a family gather? That is what is called a church आणि today. जिथं त्या एका आई वडिलांचे मुलं आणि मुली एकत्र राहतात तेच मंडळी म्हणवलं जातं. So let's not be orphan sons and daughters who says, oh, Jesus lives in me, I'm with him, I'm good. No, that is the orphan son spirit. आणि आई वडील नसलेले जे मुलं आहेत ना, अशासारखे आम्ही नसावे की आम्हाला चर्चची गरज नाही, असं काय तसं नाही. त्याला आई वडील नसलेला एक आत्मा असं म्हणतात. When you're truly a son and a daughter of our loving heavenly Father, you come to the family, you gather in the family, you contribute to the family, which is the church. आणि ज्या वेळेला आम्हाला समजतं की हा पिता, या पित्याकडून आम्ही लेकरं झालेलो आहोत, मुलं आणि मुली झालेलो आहोत, तर आम्ही एक मंडळी म्हणून एकत्र येतो, त्याचे मुलं आणि मुली म्हणून आम्ही एकत्र येतो. So this is why it's important to be part of a church community. आणि म्हणूनच मंडळीचा एक हिस्सा आणि भाग बनून राहणं अति महत्त्वाचं आहे. So if you're visiting for the first time and if you don't have a home church, I want to invite you to this wonderful place because I know I'm not going to be there every Sunday, but I know you have wonderful pastors who will lead you, disciple you, and help you grow in your spiritual walk with the God. तर जर तुम्ही इथं पहिल्यांदाच आलेले असाल तर मला तुम्हाला सांगू द्या, तुम्हाला देखील अशा घराची गरज आहे इथे सुंदर पास्टर्स आहेत जे सेवा करत आहेत आणि तुम्हाला हे घर म्हणून, देवाचं घर म्हणून ही मंडळी प्राप्त होईल. So going back to what Jesus said in verse 49, when he says, didn't you know that it was necessary for me to be in my Father's house and consumed with him? The way I see it is, didn't you know that it was important for me to have my intimate relationship with the Father? येशूचा जो दुसरा प्रश्न होता, माझ्या पित्याच्या घरात मी असावे, हे तुमच्या ध्यानात आले नाही काय? या प्रश्नामुळे मला असं कळतं की तो आम्हाला सांगत आहे की आमचं एक घनिष्ठ नातं पित्याबरोबर असणं गरजेचं आहे. Yes, Holy Spirit lives in each one of us. होय, पवित्र आत्मा प्रत्येकामध्ये राहतो. But are we aware of it as we do our everyday lives? परंतु आम्ही आमचं दैनंदिन जीवन जगत असताना त्याच्याविषयी आम्ही संवेदनशील आहोत का? Not just Sunday morning. फक्त संडे मॉर्निंग नाही. Not just when there's special prayer meetings. फक्त आठवड्यातले जे प्रेयर मीटिंग्स संध्याकाळी होतात तिथंच नाही. The Holy Spirit is with us when we go for grocery shopping. आम्ही ज्या वेळेला बाजारात जातो तिथं देखील पवित्र आत्मा आमच्या बरोबर आहे. The Holy Spirit is with us when we go to our schools, our colleges, our workplaces. Even then, Holy Spirit is living in us. आमचे स्कूल, कॉलेज, आमचं कामाचं ठिकाण, बिझनेस ठिकाण, ह्या प्रत्येक ठिकाणी पवित्र आत्मा आमच्या बरोबर असतो. So where are we searching for Jesus? तर आम्ही येशूचा शोध कुठे घेत आहोत? Jesus said, I'm going to send you the Holy Spirit to live with you, and all we need to do is to become aware of him. आणि आम्ही प्रत्येक वेळेला येशू आम्हाला आता हे म्हणत आहे की प्रत्येक वेळेला पवित्र आत्मा आमच्या बरोबर आहे, परंतु तो हे म्हणतोय की आम्ही त्याच्याविषयी संवेदनशील असलं पाहिजे. Where are you searching for Jesus? येशूला शोध, येशूचा कुठे घेत आहात तुम्ही? I love that in the Passion translation in English, they added this thing called consumed with him in verse 49. 49 वचनामध्ये पॅशन ट्रान्सलेशन मध्ये असं म्हटलेलं आहे की मी अगदी त्याला घेऊन पूर्णपणे त्याच्यामध्ये ग्रासून गेलेलो आहे. Yeah, like the full sentence would be, didn't you know that it was necessary for me to be in my Father's house, consumed with him?
तुम्हाला म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला माहिती नव्हता की मी माझ्या पित्याच्या घरात राहून पूर्णपणे त्याला ग्रासून जावं. What are we consumed with today? आम्ही कुठल्या गोष्टीला घेऊन ग्रासून गेलेलो आहोत? Because whatever we're consumed with is what we start to value. आम्ही ज्या गोष्टीने आम्ही ग्रासून जातो त्याच गोष्टीला आम्ही किंमत देतोय. Because people used to say, show me your bank account and I'll show you what you value. कारण लोक म्हणतात की तुमचा बँक अकाउंट दाखवा आम्हाला आणि मग तुम्ही कुठल्या गोष्टीला किंमत देता हे मी दाखवतो. Maybe in today's world, the better question would be, show me your For You page on your YouTube or on your Instagram, and then I'll show you what you value. कदाचित आजच्या भाषेमध्ये असं म्हटलं जाईल की तुझं इंस्टाग्रामचं अकाउंट दाखव, मग मी सांगतो तुला कुठल्या गोष्टीला किंमत देतोयस तू. What is consuming us today? आज कुठल्या गोष्टीने ग्रासून आहात तुम्ही? What is consuming our time? आपली वेळ कुठल्या गोष्टीने ग्रासून आहे? What is consuming our attention? आपले जे टेन्शन्स आहेत, दडपण आहेत, ते कुठल्या गोष्टीने ग्रासून आहेत? Whatever consumes us, it shapes the way we see the world and how we interact with the world. आम्ही ज्याही गोष्टी आम्हाला ग्रासून टाकतात त्याच्यामुळे आम्हाला कळतं की आम्ही जगाबरोबर कसं प्रत्युत्तर करतो. Here we see in this passage that Jesus was consumed with the Father, and so he was sitting in the temple and listening to them and asking questions. इथे आम्हाला कळतं की येशू पित्याला घेऊन ग्रासून गेलेला आहे आणि म्हणून अशा प्रकारचा प्रश्न तो त्याच्या आईवडिलांना विचारतो. Because he was consumed with him, he was not only just listening, but he was also asking questions. तो फक्त ऐकत नव्हता परंतु तो प्रश्न विचारत होता. या वचनामध्ये लिहिलंय. Because questions actually show that you care. कारण प्रश्न हे आम्हाला सांगतात की तुम्हाला कशाची तरी काळजी आहे. Because when you don't care, you listen to so many things, and those maybe you'll remember, like if you don't care about what I'm saying right now, you listen to me all this day, and maybe once you go, maybe for next 2 hours or something, you'll remember, but then slowly it will fade away. परंतु बघा, जर तुम्हाला काहीच घेणं देणं नसेल ना, तर कोणी काहीतरी बोललं ना त्याच्यावर काही प्रश्न विचारणार नाही, काही विचारच करणार नाही तुम्ही. आजच्या संदेशाला देखील जर तुम्हाला ह्याचं काही घेणं देणं नसेल तर तुम्ही जाल, 1-2 तासासाठी तुमच्या लक्षात राहील परंतु सगळं विसरून जाल. परंतु जर काही घेणं देणं असेल तर ह्याच्यावरती काहीतरी प्रश्न उठणं गरजेचंच आहे. But when you ask questions, you're thinking about what you're hearing. परंतु ज्यावेळेला तुम्ही प्रश्न विचारता, तुम्ही विचार करत आहात जे तुम्ही ऐकत आहात ते. You're thinking about, oh, I'm hearing this, but how can I apply this into my life? How does this apply into my situation? तुम्ही विचार करत आहात, प्रश्न विचारताना की हे कसं काय माझ्या जीवनाला लागू होऊ शकतं. When you're questioning, you're actually joining a conversation that makes all this time even more worthwhile. जेव्हा तुम्ही प्रश्न विचारत आहात त्यावेळेला हे सर्व एकत्रीकरण आहे ना, त्याला तुम्ही अधिक मूल्य देत आहात. I want to encourage you, maybe if you have not been doing this, from now, whenever you hear your pastor speak or something, start asking questions in your mind. Maybe write them down so you don't forget. And maybe after service, whenever you meet them, whenever you talk to them, say, Pastor, you spoke about this. What is it like this? But I'm reading the verse. Sorry, I know I'm speaking a lot, but I'm reading this. What is it? How can I apply this? Ask them, because I don't want us to be people who are just listening, but also be people who are doing what the word is speaking to us. आणि इथून पुढे असं जर केलं तर फार उत्तम असेल. जेव्हा तुमचे पास्टर कुठला संदेश देतात ते तुम्ही ऐका आणि त्याच्यावर प्रश्न करा, लिहून घ्या आणि चर्च सुटल्यानंतर किंवा कधीतरी वेळ काढून त्यांना त्याच्याविषयीचे प्रश्न विचारा. कारण जेव्हा तुम्ही प्रश्न विचाराल तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्हाला आतुरता अजून त्या गोष्टीविषयी लागलेली आहे. My prayer for you today is that we would not just be hearers of the word, but also be doers of the word. आज माझी प्रार्थना तुमच्यासाठी हेच आहे की आम्ही फक्त वचन ऐकणारे नव्हे परंतु वचन करणारे बनावे. And that only happens if you're actually thinking about what you're hearing, if you're questioning it, asking, how can I apply this into my life every day? आणि हे तेव्हाच होईल ज्यावेळेला जे बोलले गेले त्याच्यावर तुम्ही प्रश्न कराल, समजण्यासाठी समजेल आणि मग त्याप्रमाणे तुम्ही कराल. And as we keep reading this passage in verse 50, it gives me so much hope of what it says. Verse 50. आणि 50 वचन वाचल्यानंतर मला आणखीन आशा ह्याच्यामध्ये दिसते. It says, Mary and Joseph did not fully understand what Jesus meant. म्हटलंय परंतु तो हे जे काही त्यांच्याशी बोलला तो त्यांना समजले नाही.
I've been all this while I've been telling you, ask questions, and now I'm telling you, Mary and Joseph did not understand what Jesus was saying. इतका वेळ झाला मी तुम्हाला सांगतोय प्रश्न विचारा आणि आता मी तुम्हाला सांगतोय योसेफ आणि मरिया यांना काही समजलंच नाही. Many times we hear God's word and like, I don't understand. This does not make sense to me. अनेक वेळेला आम्ही देवाचं वचन ऐकतो, देवाची वाणी ऐकतो आणि मग विचार करू लागतो, अरे हे तर मला समजलंच नाही. And it's okay not to understand. नाही समजलं तर ठीक आहे. These questions are not for us to understand, but to transform our lives. हे प्रश्न आम्हाला पूर्णतः समजण्यासाठी जरी नसले तरी आमचं जीवन बदलण्यासाठी आहे हे लक्षात ठेवा. Understanding happens in our mind and it's good to just sit there, but transformation happens in our hearts and it changes the way we think, it changes the way we see, it changes the way we do things. कदाचित समजत नसेल हे जे प्रश्न असतील ह्याचा पूर्ण उलगडा तुम्हाला मिळत नसेल, परंतु लक्षात घ्या त्या प्रश्नामुळे जी समज तुमच्याकडे येत जाईल तुमचं जीवन त्याप्रमाणे बदलू लागेल. It's not bad to understand. God has given us the capability to understand, but understanding is not the end goal. लक्षात घ्या समज ही चांगली गोष्ट आहे आणि समजायलाच पाहिजे. देवाने आम्हाला समज दिलेला आहे, परंतु लक्षात ठेवा समजणे हाच शेवट नाही. We're called to renew our minds every day, not make sense things of it in our minds. वचन आम्हाला सांगतं की आमच्या मनाचं नवीनीकरण आम्ही रोज केलं पाहिजे. मनामधल्या सगळ्याच गोष्टी आम्हाला समजायला पाहिजे असं वचन सांगत नाही. Let me tell you something that's going to set you free, hopefully. आज मला तुम्हाला काहीतरी सांगू द्या, हे ऐकून तरी तुम्ही अगदी स्वतंत्र व्हाल, मोकळे व्हाल. You will never be able to understand God fully ever. तुम्ही कधीच देवाला पूर्णतः समजू शकणार नाही कधी. So if you're in the pursuit to understand God, you can never do it. जर देवाला पूर्णतः समजण्याच्या मागे जर तुम्ही लागले असाल तर वाईट बातमी आहे, कधी समजणार नाही तुम्हाला. We don't understand humans fully. We don't understand humans fully. आम्ही पूर्णतः मनुष्याला ओळखू शकत नाही हो. How much more God? How much more do we not understand God? तर मग किती अधिक करून देवाविषयी आहे की आम्ही देवाला पूर्णतः ओळखू शकणारच नाही. I've been married to my wonderful wife for 2.5 years almost now. यांचं असं म्हणणं आहे की ते त्यांच्या सुंदर पत्नी बरोबर गेली 2 वर्ष झाले त्यांनी विवाहित आहेत. We live in the same house together. घरामध्ये राहतात. We do most of our lives together. सगळं जीवन एकत्र मिळून करतात. I still don't understand her completely and I'm doing that every day. I'm sure it's the same thing for her from my side also. आणि अजूनही हे ह्यांच्या पत्नीला समजू शकले नाहीत आणि माझा विश्वास आहे त्यांचं पण असंच आहे. माझं पण असंच आहे. Because I don't know what the joke was, but understanding is a continuous process. कारण समजणे ही एक चालू प्रक्रिया आहे. Because if we're waiting to understand and make sense of everything before we trust Jesus, we're not trusting Jesus. We're just trusting our understanding of what Jesus is. लक्षात ठेवा, जर येशूला समजणे हेच आमचा उद्देश असेल ना तर आम्ही येशूला केंद्र बनवलेलं नाहीये. आम्ही जे समजणार येशूच्या विषयाला त्यालाच आम्ही महत्त्व दिलेलं आहे, येशूला दिलेलं नाहीये. Understanding has never been a requirement to be a Christ follower. समज असणे हे ख्रिस्ताच्या अनुयायी बनण्यासाठी हे एक अनिवार्य गोष्ट नाही. So whenever people start to debate about these things, I'm like, to be very honest, I don't understand everything, but I just know that He loves me, and because He loves me, I love Him, and we're doing this life together. म्हणून काही लोक वाद घालत असतात ना, हे असं नाही बायबलमध्ये, तसं नाही बायबलमध्ये, असं नाही. मला तर असं वाटतं, हे बघा हे मला काही समजत नाही, परंतु मला एकच गोष्ट कळती, येशू माझ्यासाठी आला, तो माझ्यावर प्रेम करतो आणि शेवटपर्यंत माझ्यावर प्रेम करत राहणार आहे. The Proverbs 3 verse 5, I know most of us know it by heart. It says, trust in the Lord with all your heart and lean not on your own understanding. म्हणून नीतिसूत्र 3:5 मध्ये म्हटलेलं आहे की देवावर पूर्ण अंतःकरणाने भरोसा ठेवा आणि तुमची जी समज आहे ह्याच्यावरती अवलंबून राहू नका. It does not say don't try to understand. This human nature, like our human nature wants to make sense of everything. तो असं म्हणत नाही की समजूनच घेऊ नका. तो काय म्हणतोय, अवलंबून राहू नका तुमची समज आहे त्याच्यावर. Like all of us have different levels of understandings of different things that we're interested in and we care about. म्हणजे जसं मला उदाहरण देऊ द्या, प्रत्येकाकडे समजची पातळी आहे ना वेगवेगळी आहे. But there's nothing that we can completely understand, especially the ways and the things of God.
म्हणून अशी कुठलीच गोष्ट नाही ज्याला आपण पूर्णतः ओळखू शकतो, खास करून परमेश्वर आणि त्याचे मार्ग. So you might be asking, so what do I do if I don't तर understand? मग तुम्ही मग प्रश्न विचाराल, मग मी आता काय करायला पाहिजे? I like what it says in verse 51. The second part of it says, okay, we'll read verse 51 completely. It says, 51 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, मग तो त्यांच्याबरोबर खाली नासरेतास गेला व त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने ह्या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेवल्या. so what do we do when we तर don't आम्हाला काय understand? करायला पाहिजे जेव्हा आम्हाला काय समजत नाही? We'll do what Mary did. मरियेने जे केलं ते आम्हाला करायचं आहे. She treasured the words of Jesus in her heart. येशूचे शब्द तिने मनात ठेवले. I don't understand how this will happen, but if you said it, I'm going to treasure that in my heart. हे कसं घडणार आहे मला समजत जरी नसलं तरी हरकत नाही, परंतु हे सगळी वचनं माझ्या हृदयामध्ये मी मनात जपून ठेवणार. I don't understand all the other things that are happening, but if you said you work all things together for good, I'm going to hold that in my heart. मला तुम्ही हे सगळं जे बोलला हे पूर्णतः समजत जरी नसलं तरी हरकत नाही, परंतु तुम्ही म्हणालात म्हणून हे सर्व वचनं माझ्या हृदयामध्ये मी जपून ठेवणार. Can we be people Come on. Can we be people who treasure the words of Jesus in our hearts? काय आम्ही देवाची वचनं आमच्या हृदयामध्ये जपून ठेवणारे लोक बनू काय? Ask questions, church. Ask questions. प्रश्न विचारा, But not to understand, but to be transformed by them. समजण्यासाठी नाही, परंतु आमच्यामध्ये बदल घडण्यासाठी. And when we don't understand, let's treasure His promises in our hearts. आणि ज्या वेळेला आम्हाला समजत नाहीये त्याच्या गोष्टी ज्या उलघडा देणार आहेत आमच्या जीवनाला बदलून टाकतात. Because when we do that, we're holding on to the truth of what God is more than the facts of what's happening. कारण ज्या वेळेला आम्ही असं करतो त्यावेळेला जे घटना सत्य घटना आहे त्याच्यापेक्षा पुढे जाऊन परमेश्वर आणि त्याचं हृदय काय हे आम्हाला जास्त त्याची किंमत कळते. Because almost 2 years ago, the fact was the whole world was shut down because of COVID and we couldn't do all these things. That was the fact. 2 वर्ष अगोदर कोविड झाला, लॉकडाऊन झाला, सगळं काही बंद झालं, कोणाला बाहेर जाता आलं नाही, ही सत्य घटना आहे. But that's not the fact today. परंतु आज ही गोष्ट सत्य नाही आहे. 2 years ago, the truth of God was He is good, He is faithful, He is loving, and that is still the truth today. 2 वर्ष अगोदर येशू देव आहे, तो त्याची वचन सत्य आहे, तो जिवंत आहे, ते सत्य होतं, आजही ते सत्य आहे, तो जिवंत आहे आणि तो तसाच चांगला परमेश्वर आहे. I pray that we would all become people who treasure God's word in our heart and hold on to the truth of God more than the facts of what's happening around us. माझी प्रार्थना आहे की आम्ही असे लोक बनावे की आम्ही देवाची सत्यता धारण करावे, देवाच्या विषयीच्या खऱ्या घटना आहेत की नाही याच्याविषयी नाही. And as this passage ends in verse 52, 52 वचनामध्ये it says, Jesus grew, so did his wisdom and maturity. The favor of men increased upon his life, for he was greatly loved by God. आणि मग इथे म्हटलेलं येशू ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व माणसाच्या कृपेत वाढत गेला. And this is not just the story of Jesus, church. आणि हे फक्त येशूचीच गोष्ट नाहीये प्रियानो. This is the story of each one of us because we are in Christ, a new creation, a son and a daughter. So this is our story also. कारण ही आमची देखील घटना आहे, आमची देखील गोष्ट हीच आहे, कारण आम्ही एक नवी निर्मिती ख्रिस्तामधले असे आहोत. And just as the passage says, we can also grow in wisdom, we can also grow in maturity and the favor of men because we too are loved by God just like Jesus is. आणि ह्या वचनाप्रमाणे आम्ही देखील ज्ञानामध्ये, आम्ही देखील शरीरामध्ये आम्ही वाढू शकतो, कारण ख्रिस्ताने आमच्यासाठी असं केलेलं आहे. This reminds me of one of my favorite verses, Mark 1:11. मार्क 1:11 माझं सगळ्यात आवडतं वचन, याची आठवण मला आज आता या क्षणाला होत आहे. Once again, read it in your time, but I'm just going to quickly narrate. This is the time when Jesus goes to get baptized, and when he comes out of the water, the Father opens up the heavens and says, "You are my beloved Son, and you bring me great joy." येशूचा बाप्तिस्मा होत असताना पित्याने उद्गार केलेले हे शब्द आहे, तू माझा पुत्र मला परमप्रिय आहेस, तुझ्या विषयी मी संतुष्ट आहे. This was before Jesus did any miracle. येशू ख्रिस्ताने कुठलाही चमत्कार करण्या अगोदरचे हे त्याचे वाक्य. This was before Jesus healed anyone. कोणालाही आरोग्य देण्याच्या अगोदर हे बोललेलं वाक्य आहे. This was before Jesus preached a sermon. येशूने कुठला संदेश देण्याच्या अगोदर येशू विषयी केलेलं हे उद्गार आहे. This love of the Father towards Jesus was there from the beginning when he was a child asking questions in the temple and when he was getting baptized, and that same love of the Father is upon us because we are in Christ. हे जे प्रेम इथं पित्याचं येशूवरती ह्या बाप्तिस्मा घेताना दिसतंय ते
तेव्हा पण होतं ज्या वेळेला येशू लहान होता, ज्या वेळेला येशू मंदिरात प्रश्न विचारत होता आणि ज्या वेळेला त्याने बाप्तिस्मा घेत होता. आणि तेच प्रेम आज तुमच्या आमच्यासाठी पिता अजूनही ठेवत आहे. Because when the Father sees us, He sees us through the lens of Jesus. कारण जेव्हा पिता पाहतोय त्यावेळेला तो येशूच्या नजरेने आमच्याकडे पाहतोय. So before we can do anything for God today, I want us to be completely aware that He is a Father who loves you deeply and you bring Him great joy. Not because of the things that you did, but because that is who He is. मला तुम्ही काही पण येशूसाठी करण्याच्या अगोदर आज मला तुम्हाला सांगू द्या की पिता तुमच्यावरती प्रेम करतो आणि तो तुमच्यामध्ये आनंदी आहे. तुम्ही काय करता ह्याच्यामुळे नाहीये, परंतु त्याच्या अगोदरही तो तुमच्यावरती असंच प्रेम करत आहे. In 1 John 4:19 it says, we love because He first loved us. एक योहान मध्ये असं म्हटलेलं आहे की आम्ही प्रेम करतो कारण त्याने आमच्यावरती प्रथम प्रेम केलेलं आहे. Anything that we do, we sing to Him because He sang over us. जे काही आम्ही करतो आम्ही का गातो कारण प्रथम तो आमच्यावरती गायलेला आहे. So whatever it is, church, I want you to know that He is rejoicing over you and you bring Him great joy. And from that place, read your Bible. From that place, come to church. From that place, anything else that you do. आज जी काही स्थिती असते मला तुम्हाला सांगू द्या, ख्रिस्त येशू तुमच्यावरती आज आनंदी आहे. तुमच्या जीवनामध्ये तो तुमच्या जीवनामुळे तो आनंद करत आहे. या ठिकाणातून चर्चला या ठिकाणातून परिस्थितीला सामोरे जा. I pray that you will, in 2024, we would not do things as casual or as a custom like Mary and Joseph did. माझा विश्वास आणि आशा हीच आहे की 2024 मध्ये तुम्ही हलक्या स्वरूपात कुठल्या गोष्टी करणार नाही. I pray that we all live every aspect of our lives continually being aware of God's nearness and His presence in our lives. माझी प्रार्थना ही आहे की आम्ही प्रत्येक वेळेला परमेश्वर देव समीप आहे या गोष्टीची जाणीव ठेवून तुम्ही सर्व गोष्टी कराल. I pray that this year we will all be sensitive to the leading and the voice of the Holy Spirit that's leading us not only on Sunday mornings but every moment of our lives. की प्रत्येक वेळेला तुम्ही हे समजून घ्यावा की तो समीप आहे, तो तुमच्या बरोबर आहे, तो तुमच्यावर प्रेम करतो. फक्त आज नाही परंतु दर रविवारी ज्या वेळेला याल त्यावेळेला तुम्ही असा विश्वास ठेवून करा. I pray that we would be people who are in constant communion of the Holy Spirit, not just to understand things but also to be transformed by Him every moment of our lives. माझी प्रार्थना ही देखील आहे की तुम्ही सतत पवित्र आत्म्याच्या बरोबर जुडलेले असावे. मला पूर्ण समज यावी म्हणून नव्हे, परंतु जे तुम्ही प्रश्न विचाराल त्याच्याद्वारे तुमचात बदल होईल या कारणासाठी. If that is your prayer, can you join with me today? जर तुमची हीच प्रार्थना असेल तर माझ्या बरोबर तुम्ही आज जुडाल का? It's not a prayer that says, God, I'm going to do this and this and this and for you from now onwards. ही प्रार्थना अशी नसणार आहे की देवा मी आजपासून असं आणि असं आणि असं आणि असं करणार आहे. No, it's a prayer that says, God, I want to be loved by you. I want to be sensitive to what you're doing in my life. ही प्रार्थना अशी आहे की देवा माझी इच्छा आहे की तुझं प्रेम माझ्यामध्ये येत राहावं आणि त्याचा अनुभव मी घेत राहावा. Make me sensitive to your leading. तुझ्या नेतृत्वाप्रित्यर्थ आज मला संवेदनशील बनव. Make me sensitive to what you're speaking in my life. माझ्या जीवनामध्ये जे तू बोलत आहेस त्याविषयी मला तू संवेदनशील बनव. Lead me in your ways, Holy Spirit. तुझ्या मार्गामध्ये पवित्र आत्मा मला चालव. Because His love is greater. कारण त्याचं प्रेम Is greater. हे महान आहे. His love, His faithfulness is greater. त्याचं प्रेम आणि त्याची विश्वसनीयता ही महान आहे. His presence, His promise is greater. त्याचे अभिवचन, त्याची उपस्थिती हे महान आहे. So can we just, more than what we can do for Him, can we just today say, God, I want to be open to anything and everything that you're doing in my life. Open to whatever you're doing in my life. दुसरं काही मागण्याच्या अगोदर काय तुम्ही आज देवाजवळ हे मागाल का, देवा माझ्या जीवनामध्ये जे तुला करायचं आहे त्याविषयी मला उपलब्ध राहायचं आहे.